कोलाम समाजाच्या ऐतिहासिक पायदळ लॉंग मार्च मोर्चाचं यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा इथं भव्य स्वागत करण्यात आलं। सरपंचांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी मोर्चाचं उत्स्फूर्त स्वागत केलं। या लॉग मार्चमध्ये सहभागी झालेल्या कोलाम बांधवांचे स्वागत सरपंच अध्यक्ष मेश्राम आणि कुंदन कुडमथे यांनी केलं। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमात अतुल आत्राम यांनी जनतेला संबोधित करत कोलाम समाजाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले। त्यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यावर टीका करत केवळ आकडेवारी मांडण्याऐवजी प्रत्यक्षात कोलाम समाजाच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगितलं। लॉग मार्चच्या नेत्या आणि प्रदेशाध्यक्ष इंदिरा बोंद्रे यांनीही यावेळी आपलं मत व्यक्त करत कोलाम समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहील असं स्पष्ट केलं। कोलाम समाज आहे हा PBTJ मध्ये आहे आणि हा कोलाम समाज आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांनी दत्तक घेतलेला हा समाज आहे। खरं तर हा राष्ट्रपतीने दत्तक घेतलेला समाज जरी असला तरी आज जरी बघितलं की बरेच तालुक्यामध्ये कोलाम समाजाचा रस्ते नाही, पाणी नाही, शिक्षणाची योग्य सोय नाही, असे अनेक व्यवस्था कोलमडलेली आहे। आणि असं बघितलं तर काही ठिकाणी आजही एक घारोड्या पोळ म्हणून एक गाव आहे, तिथे जासाठी साधी ॲम्ब्युलन्स सुद्धा तिकडून जात नाही, कारण की मोठे मोठे दगड आणि पावसाळ्यामध्ये तर खूप बेकार परिस्थिती असते। आम्हाला असं वाटते की कुठेतरी श्यामादादा कोलाम अभ्यास आयोगची स्थापना व्हायला पाहिजे आणि त्या अभ्यास आयोगाच्या माध्यमातून म्हणजे आमचे एक समाजातील काही टीम मेंबर्स, काही प्रशासनातील मेंबर्स आणि काही राजकीय लोक त्या समाजातील समस्याचा अभ्यास करून कुठेतरी त्या समस्या सुटल्या पाहिजे, यासाठी ही समिती गठीत करून आयोग कुठेतरी तयार झाला पाहिजे।